किडनी स्टोन म्हणजे मूत्रपिंडामध्ये खनिजे आणि क्षार एकत्र साचून तयार झालेलं कठीण दगडासारखं कण. हे छोटे वाळूसारखे कण असू शकतात किंवा मोठे दगडही तयार होऊ शकतात. किडनी स्टोन का होतो? जेव्हा लघवीमध्ये काही क्षार, कॅल्शियम ऑक्सलेट, युरिक ॲसिड साचतं तेव्हा स्टोन तयार होतो. मुख्य कारण म्हणजे कमी पाणी पिणं हे सर्वात मोठं कारण आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाली की लघवी दाट होते आणि क्षार साचू लागतात. जास्त मीठ खाणं, अधिक मिठामुळं लघवीमध्ये कॅल्शियम वाढतं. ऑक्झलेटयुक्त पदार्थ जास्त खाणं, जसं की पालक, बीट, चॉकलेट, चहा, ड्रायफ्रूट्स यामध्ये ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर टोमॅटोच्या बिया, जास्त प्रोटीनचं सेवन, अतिमांसाहार, अंडी यामुळेही युरिक ॲसिड वाढू शकतं. अनुवंशिक कारणे, कुटुंबात तर किडनी स्टोनचा त्रास असेल तर धोका वाढतो. दुसरं म्हणजे लघवी रोखून ठेवणं, वारंवार लघवी रोखल्यामुळे क्षार साचतात. लठ्ठपणा आणि कमी व्यायाम, वजन वाढलं तर शरीरातील रासायनिक संतुलन बिघडतं. त्याचप्रमाणे काही आजार जसं की मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रमार्गाचा संसर्ग, त्याचप्रमाणे काही औषधे, कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा काही औषधांमुळेही स्टोन वाढू शकतो. स्टोनची लक्षणं म्हणजे कमरेच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात, पोटाखाली किंवा जांघेत दुखतं, लघवी करताना जळजळ होते, लघवीत रक्त येतं, वारंवार लघवी लागते, मळमळ होते, उलटी होते, ताप येतो. किडनी स्टोनचे काही प्रकारही पडतात, जसं की कॅल्शियम स्टोन, युरिक ॲसिड स्टोन, मांसाहार आणि युरिक ॲसिडमुळे होतो. स्टोवाइट स्टोन, मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होतो. सिस्टीन स्टोन, दुर्मिळ आणि अनुवंशिक कारणामुळे होतो. किडनी स्टोन टाळण्यासाठी पाणी भरपूर प्या, 2.5 ते 3 लिटर पाणी प्या, उन्हाळ्यामध्ये अधिक प्या. लघवीचा रंग फिकट राहणं महत्त्वाचं आहे आणि हे चांगलं लक्षण आहे. मीठ कमी करा, पापड, लोणचं कमी खा. त्याचप्रमाणे वेफर्स, फास्ट फूड कमी खा आणि संतुलित आहारावरती जास्त लक्ष द्या, जसं की त्याचप्रमाणे चहा, कॉफी टाळा, कोल्ड्रिंक्स जास्त घेणं टाळा आणि संतुलित आहार घ्या. जास्त साखर टाळा, रेड मीठ टाळा. याला पर्याय म्हणून तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, फळे, भाज्या खाऊ शकता आणि आहारामध्ये संपूर्ण धान्याचा समावेश करू शकता. लिंबातील सायट्रिक स्टोन तयार होण्यास काही प्रमाणात अडथळा आणतो, म्हणून त्याचं सेवन करा. नियमित व्यायाम करा, लघवी रोखून ठेवू नका. घरगुती काही उपाय स्टोन कमी करण्यासाठी मदत करू शकतात, पण मोठ्या स्टोनसाठी तपासणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी भरपूर पाणी प्या, लिंबू पाणी प्या, नारळ पाणी प्या, जवसाचं पाणी प्या, कोथिंबिरीचं पाणी प्या. जर जास्तच त्रास जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. जसं की असह्य वेदना होत असतील, ताप येत असेल, लघवी बंद होत असेल, वारंवार उलटी होत असेल, लघवीमध्ये जास्त रक्त येत असेल, एकच किडनी असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन उपचार घेऊ शकता. किडनी स्टोनची तपासणीही करू शकता. यासाठी सोनोग्राफी केली जाते, युरिनची टेस्ट केली जाते, ब्लड टेस्ट घेतली जाते. उपचार कसे केले जातात? लहान स्टोन असेल तर औषधं दिली जातात, पाण्याचं प्रमाण वाढवलं जातं. कधीकधी स्टोन नैसर्गिकरित्या बाहेरही पडतो. मोठा स्टोन असेल तर मात्र वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्याद्वारे तो स्टोन फोडला जातो. किंवा कधीकधी मोठा स्टोन ऑपरेशनद्वारेही काढला जातो. किडनी स्टोन होऊ नये म्हणून जास्त मीठ खाणं टाळा, कारण यामध्ये कॅल्शियम असतं आणि ते वाढतं. सॉफ्ट ड्रिंक्समुळेही स्टोनचा धोका वाढतो. जास्त चहा ऑक्झलेट वाढवतो, पालक ऑक्झलेट वाढवतो. महत्त्वाचं म्हणजे किडनी स्टोन एकदा झाला तर पुन्हा होण्याची शक्यता असते, म्हणून भरपूर पाणी प्या, आहार नियंत्रित ठेवा. शरीराची नियमित तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि दररोज व्यायाम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्या आणि सक्रिय जीवनशैली ठेवा. यासारखे बदल केले तर नक्कीच किडनी स्टोनपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता.